पहिली मॅच आजच्या दिवसातील. गंधराला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील पूजन झालं. कपाई केशरी गंधामा शिवछत्रपतींचा छंद मुखाने एकच नाम घोष जगदंब जगदंब शुभ सखा. सकाळचा हा सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला मात्र पाहायला मिळेल. इम्प्लास 11 चषक 2021 भरपूर मोठ्या संख्येने आपल्या व्यासपीठावरती आपल्याला मान्यवर देखील पाहायला मिळतात. त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा कंप्लीट केला, गंधराचं पूजन केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील आपण पूजन केलं, यष्टांचं पूजन केलं. श्रीफल वाहून या स्पर्धेला मात्र आपण नक्कीच जो उद्घाटन सोहळा होता तो कंप्लीट केलाय आणि आता मात्र या स्पर्धेला इथनं सुरुवात होते. 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 16 ग्रामीणचे भिवंडी ग्रामीणचे नक्कीच 16 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यापैकी आजच्या दिवसामध्ये 8 संघ आपला नशीब आजमवतील, यामध्ये शंका नाहीये. पहिली मॅच चेरोबाकोन ए च्या अगेन्स्ट वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली. मोठी मॅच आपल्याला पहिलीच पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. तर मॅच आपण स्टार्ट करतोय. ड्रेसिंग आणि चेसिंग मात्र कंपल्सरी असणार, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जे काय नियम आहेत ते मात्र नक्कीच तुम्हाला लागू केले जातील. भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातूनच या स्पर्धेचं आयोजन केले गेलंय. त्या अनुषंगानं जे काय नियम आहेत ते मात्र या स्पर्धेमध्ये लागू केले जातील. तर पहिली मॅच सुरू होते. अंपाचा ग्रीन सिग्नल आलाय. 2 सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये महेश आणि कुणाल. पहिले षटक आहे गोलंदाज सचिनच्या माध्यमातून फेकलं जाईल. 5 ओव्हरची मॅच. पहिला षटक पॉवर प्लेचा गेम प्ले. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल ऑन साइडला सुर ऑफ द विकेट. सुरुवात चांगली झाली आजच्या दिवसातील. पहिलाच बॉल वरती हा पहिला येतोय चौकार. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला खेळले. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना बॅटिंग करत असताना बॅट्समन अप्रतिम ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगल्या टुर्नामेंट चांगल्या स्पर्धा आपल्याला मात्र या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर स्पर्धेचं आयोजन. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल फुल टॉसच्या समोर खेळलेत. मिस टायमिंग हे शॉट. खेळाडूच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूवरती वेगाने धावून आले. दरम्यान एक धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 5. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 2 सलामीवीर बॅट्समन महेशच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. कुणाल स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच खेळण्यासाठी सज्ज ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. खेळाडू देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यान खराब झाली आहे. धावा इथनं चांगला मिळतील. सुरुवात केली चौकारानं बॅटिंग करत असताना महेशनं आणि आता मात्र कुणालने देखील सुरुवात केली चौकारानं. ही संघाची एकूण धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 9. धावा धावपलकावरती. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. फुलर लेन चेंडू चांगला आहे. फिल्डिंग देखील चांगली. मिड ऑनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मग एक धाव तर इथनं कंप्लीट केली जाईल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतोय टीम कारिवलीच्या माध्यमातून. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 10 धावा स्कोरबोर्ड वरती.
GTCच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. मात्र ऑनलाईन व्ह्युअर्स आमच्यासोबत जॉईन झाले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉटमांचा वापर करून ऑन साईडला चेंडू पाठवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली झाली आहे. मिड विकेटला फेक होईपर्यंत इथनं अजून काही धावा मिळू शकतील. लेझी क्रिकेट चिरुबा खून गावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा मात्र इथनं कंप्लीट केल्या जातील आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या झाली आहे 13. एक धाव इथनं अजून मिळते आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते 14. एका षटकाचा खेळ या दरम्यान कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या दरम्यान स्कोरबोर्ड वरती बिनगडी बाद 14. 25 मिनिटं आपल्याकडे असणार आहेत 5 षटकांसाठी. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. शिरोबा कोण बी माफ करा ए संघ घेतोय. शिरोबा कोण ए संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. आमच्यासोबत आमचे साथी समालोचक मित्र अप्रतिम भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव सातत्यानं आपण त्यांचा आवाज या भिवंडी नगरीमध्ये ऐकत असतो. मोहनजी भोईर आणि चांगले सूत्रसंचालक आहेत आणि आज पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेले आहेत, तर त्यांचं तुम्हाला नक्कीच चांगलं समालोचन ऐकायला मिळेल. आपलं देखील हार्दिक स्वागत. आमच्यासोबत मेघनाथ मस्के देखील आहेत आणि आज पूर्णच्या पूर्ण दिवसभर ते ऑफिशियल गुणसंख्यालेखक म्हणून आमच्यासोबत जॉईंट असणार आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सरचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांची मेहनत आहे या टुर्नामेंटसाठी. सचिनदादा मस्के असतील, हे सर्वच त्यांची जी टीम आहे त्या सर्वांचं चांगलं योगदान असतं या मैदानावरती. जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असते, स्पर्धा असते, तेव्हा तेव्हा सर्वांचं चांगलं योगदान असतं. थोडासा वेळ कमी घ्यावा. अंपायरला विनंती की आपण सूचना कराव्या. 25 मिनिटाचा अवधी असेल 5 षटकांसाठी. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाज मनोज. लेफ्ट हँड बॉलर आहे समोर खेळत. मिस्तामिंग हे शॉट जाईल तिथं पकडला जाईल. पहिला मोठा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली महेश आणि कुणालच्या माध्यमातून. आता इथने परतावा लागेल बॅट्समन कुणालला मैदानाच्या बाहेर. सहा धावांचं योगदान दिलं कुणालनं आपल्या टीमसाठी. यापुढची मॅच देखील आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे विरुद्ध ठाकूरपाडा, अष्टविनायक ठाकूरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्ट करायचे यापुढच्या मॅचसाठी. फुल टॉस आहे. फटका मात्र या दरम्यान खूप चांगला पाहायला मिळतो. आपल्या इनफिल्डच्या वरून खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल स्लीपर कव्हरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 18. आताचा मात्र चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न या दरम्यान पुन्हा एकदा या षटकामध्ये. मनोज पुढचा बॉल.
फुल टॉस कीपर बीट झाले, मात्र एक धाव इथनं नक्कीच मिळणार आहे. बाईटच्या माध्यमातून एक धाव असेल, एक एक्स्ट्रा अवांतर धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. स्कोर बरोबरती धावसंख्या 19. वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे विरुद्ध अस्विना क्रिकेट संघ ठाकूरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढच्या मॅचचा पुढचा बॉल हॅप ट्रॅकर आहे. फटका देखील सुंदर पाला मी दाबला साईडला पूलच्या माध्यमातून पाठवला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार या स्पर्धेतील बॅटिंग करत असताना बॅट्समन सचिनच्या बॅटमधून. गुड शॉट. फाईन बोट 25 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगली बॅटिंग. पहिला चेंडू खेळत असताना सुरुवात षटकारानं केली आहे नक्कीच बॅट्समन सचिन. अजून एक चांगला फटका. जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत. फ्लॅटेट आक्रमणाला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचा येणारा दुसरा षटकार. गुड शॉट. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं पुढे जाते. 31 इन बोट 31 धावा. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली या टीमच्या माध्यमातून. स्पर्धेचा पहिला दिवस आणि ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा 2 षटकांचा खेळ संपला. वेळ थोडासा कमी खर्च करावा ही नम्रतेची विनंती आहे. 5 ओव्हरच्या मॅच आहेत, त्या अनुषंगाने आपण स्पीडअप करावा सामना. थोडं सहकार्य करावं. तसेच लालचंद म्हात्रे मान्यवरांचं शुभागमन झालं आहे. आपले देखील हार्दिक स्वागत आहे. पिंपलास 11 या स्पर्धेमध्ये अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 17 धावा खर्च केल्या. दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये मनोजनं राज अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. शिरोबा कोण टीमचा लेफ्ट आर्म गोलंदाज. ओव्हर द विकेट ना फुल टॉस आहे. इनफिल्डच्या वरून शीट चेंडू मात्र डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आला. खेळाडू उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धावीतनं मिळणार आहे. खूप चांगली विकेट आहे आणि खूप चांगला हा मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतो. चांगली क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर या स्पर्धेचं आयोजन. सुंदर ट्रॉफीज देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आमच्या व्यासपीठासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, देखणी अशी प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन. पुढचा बॉल फुल टॉस, त्याचा मात्र फायदा घेता आला नाहीये बॅट्समनला. चेंडू जाईल शॉर्टकट मॅनच्या दिशेनं. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. एकच धावीतनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 3 33 धावा धावपलकावरती. 8 टीम आपल्याला मात्र इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामधील पहिली मॅच शिरोबाकोन ए विरुद्ध वीर बजरंग कारिवली. त्याच्यानंतर वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. गंगामाता गोंदवली त्यांच्या अगेन्स्ट कान्हाई माता पाय संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर शहरी क्रिकेट संघ राजनौली विरुद्ध आईदेवी वडू नवगर. पहिला चेंडू मात्र या दरम्यान खराब येतोय. स्वेर चेंडू. या स्पर्धेतील हा पहिला चेंडू स्वेर फेकलाय गोलंदाज राज पाटील. खूप चांगली गोलंदाजी. फोलर लेनचा हा चेंडू व्हाईट शिवारकर वापसी करत असताना प्रमुख खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग आपल्याला सातत्यानं राज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आता त्या चेंडू देखील खूप चांगला होता. धावसंख्या स्कोर बोर्डवरती या दरम्यान आहे 34 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. राज पाटीलच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन खेळण्यासाठी सज्ज आहेत महेश. अजून एक चांगला चेंडू या दरम्यान असू शकेल की नाही. अंपायरचा इशारा मात्र थोडासा उशिरा येतोय. मात्र डिसिजन खूप चांगला आपल्याला पाहायला भेटेल. थोडासा वेळ घेतला अंपायरने देखील. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पिचिंग करत असताना
गोलंदाज राज पाटील. इथनं अतिरिक्त धाव अजून एक मिळेल. संघाची धावसंख्या इकडनं पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आहे 35. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे सज्ज राहायचं आपण. यावेळेस वारकाटच्या माध्यमातून फटका सुंदर आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. शॉट ऑफ द मॉर्निंग. सकाळचा नक्कीच फटका आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच मॅच मध्ये चांगली बॅटिंग. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न पुढे जाते. 41 इन बोर्ड. 41. चांगली बॅटिंग. याच्यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. जर याच क्षणा नक्कीच प्रमाणे जर बॅटिंग गेली तर धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला 70 पेक्षा जास्त पाहायला मिळतील. आक्रमण रोखावा लागेल कोण टीमला. सेफ आउट झाले. फटका सुंदर आहे. बॅक टू द बॉलर. हिट क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका. अप्रतिम आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. सोपं नसतं हा फटका खेळणं. एक वेगवान गोलंदाज समोर आहे. त्याच्या अगेन्स्ट अशी बॅटिंग करणं. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर बॅट्समन खेळतात मैदानाच्या आतमध्ये महेश. 23 धावांचा योगदान आपल्या टीमसाठी आतापर्यंत दिलाय आणि संघाची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 45. आताचा मात्र चेंडू डॉट येतोय. आता अगोदर खेळले. चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाला. या देखील षटकामध्ये जर विचार केला तर भरपूर धावा खर्च केल्या. गोलंदाजांना आम्हाला माहिती देतीलच आमचे मेघनाथ. एकूण 14 धावा खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या दरम्यान स्कोरबोर्डवरती आहे 45. भूपेश थोडेसे मागे आहेत आमचे ऑफिशियल ऑपरेटर. अकरा चेंडूमध्ये 23 धावा महेशने बनवल्या आहेत आणि सचिनचा जर विचार केला तर 3 बॉलमध्ये सचिननी 13 धावा बनवल्या आहेत. काय अप्रतिम आपल्याला माहिती या दरम्यान दिली जाते. भूपेश आहेत आमच्यासोबत ऑफिशियल ऑपरेटर आणि मेघनाथ देखील या दरम्यान चांगली स्कोरिंग करतात. 45. 3 षटकांचा खेळ संपलाय. श्यामचा हा षटक एखादा चांगल्या षटकाची गरज आहे. एक असा षटक 4-5 धावांचा जर फेकला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. चिरोबा कोनगाव टीमचं त्या अनुषंगानं इथं चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग तर चांगली होती. श्याम ओव्हर द विकेटनं 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. कीपर बीट झाले. झेल होऊ शकला असता. आता क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. एवढं सोपं नव्हतं. प्रयत्न चांगला होता. लोक मुकादम आहेत. विकेटकीपर हा देखील एक अप्रतिम खेळाडू आहे कोणगाव टीमचा. संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोरबोर्डवरती धावसंख्या झाली आहे 46. षटक क्रमांक 4 सुरू झालाय. गोलंदाज श्याम या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज आहेत बॅट्समन महेश. ओव्हर द विकेट. फुल टॉस एनफिल्डच्या वरून केलेत. फटका चांगला आहे. जवळपास खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू स्लीपर कव्हरला बीट करून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशचं आक्रमण सुरूच आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकार. कंप्लीट. 50 धावा स्कोरबोर्ड वरती. टाळ्यांचा आवाज देखील खेळाडू कक्षामधून येत असताना त्याचं कारण चांगली बॅटिंग चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट बॅट्समनसाठी फैजान यांच्याकडनं आकर्षक अशी बॅट देखील दरम्यान असणार आहे.
विशाल मस्केंचे मित्र आहेत ते आणि त्यांच्याच माध्यमातून मात्र आम्हाला हा सहकार्य लाभला. यावेळेस फटका हवेत मिस टायमिंग झालं होतं शॉट. चेंडू जास्त दूर गेला नाहीये. शॉट स्वरलेगला मात्र चेंडूची फील्ड होती इनफिल्ड मध्ये. दरम्यान मी एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. स्कोर बरोबर धावसंख्या आहे 51. 51 इन बोट. श्याम पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस समोर खेळलेत. फिल्डर आहेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू येतो साईड स्क्रीनच्या दिशेने. हा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 4 न पुढे जाते. श्यामचा पुढचा बॉल. यावेळेस फटका उडवला हवेत. झेल होऊ शकेल का. फिल्डर आहेत आणि झेल देखील तिथे पकडला गेलाय. लागणारा अजून एक धक्का कारिवली टीमला. आता बॅटिंग खूप चांगली आपल्याला पाहायला भेटली. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सचिनची देखील बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार आला. संघाची एकूण धावसंख्या दरम्यान आहे स्कोर बोर्ड वरती 55. 55 धावा स्कोर बोर्ड वरती. सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळते. वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली या टीमच्या माध्यमातून. चुरुबा कोण संघ नक्की संघर्ष करतो या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 18 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. बॅटिंग करत असताना बॅट्समन सचिन चांगली बॅटिंग केली. मैदानाच्या आतमध्ये महेश अजूनही खेळतोय. विस्फोटक फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये चौकाराने ज्याने सुरुवात केली होती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पप्या टीमचा प्रमुख खेळाडू. ओव्हर द विकेट फाईन खेळले. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. फाईन लेगला खेळाडू उपस्थित नाहीयेत. त्याचा फायदा बॅट्समनला होत असताना हा चौकार वसूल केलाय आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून 4 न पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आहे दरम्यान 59. एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती झाली आहे 59. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज राज पाटील. संघाची धावसंख्या 4 षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते 59. दरम्यान सेकंड स्पेल मध्ये आलेत गोलंदाज राज पाटील. पहिला चेंडू मात्र खराब फेकला. एक्स्ट्रा धावीतनं मिळते. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर चाललाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 16 बोट. 7 डावा स्कोर बोर्ड वरती. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली टीमच्या माध्यमातून खेळ आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतो. पप्पा कारिक मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. हा देखील एक अप्रतिम खेळाडू आहे. कारिवली टीमचा शपथ झाले. बॅट्समन फुल टॉस पाठवला ऑन साइडला. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. पप्पा कारिकच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटका. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न वेगानं पुढे जाते. 66 धावा स्कोर बोर्ड वरती. ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आपण यायचं लगेचच. दापोडी टीमचे कॅप्टन राजन पाटील या आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. टॉस साठी आपण टॉस या पुढच्या मॅचचा नक्कीच केला जाईल.
यावेळेस फटका हवेत आहे. मिस टायमिंग झेल होऊ शकेल आणि झेल पकडला फलंदाज बाद. सागर ठाकरे अष्टविनायक ठाकूरपडा टीमचे कॅप्टन आपण देखील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या पुढची आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. तर बॅट्समन थोडंसं फास्ट जा आपण, जेणेकरून तुम्हाला मी अगोदरच सूचना केली आहे रेडी राहायचं आपण. सर्कलची क्रॉसिंग कंपल्सरी असणार आहे, त्यासाठी पुढचा जाणारा जो बॅट्समन असेल त्यांनी सज्ज राहायचं आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या दाखल झाल्या. प्रतीक पप्प्याच्या बॅटमधून एक षटकार आला. संघाची धावसंख्या 66. राज पाटील यावेळेस अपील स्ट्रॉंग आहे. अंपायर सांगतात एक्झॅक्टली लाईन कुठे होती. लेग बायचा इशारा वामक करत असताना अंपायर देखील सकाळी सकाळी गरजेचं आहे आणि इशारा नक्कीच त्यांचा देखील आलाय. लेग पायच्या माध्यमातून ही धाव असेल एक. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 67 इन बोट. दीपक पाटील वडगर यांचं शुभागमन झालं आहे. अप्रतिम हे देखील खेळाडू आहे, त्यांचा चांगला सहकार्य आम्हाला आपल्या टुर्नामेंटसाठी. दीपक भाऊ या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वडगडच्या अप्रतिम खेळाडू कमिटी मेंबर देखील आहेत. दरम्यान चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल चांगलं क्रिकेट. राज पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 70-75 धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असावा या पहिल्या डावामध्ये कार्यवली टीमचा. अंतिम षटकामध्ये गोलंदाज राज पाटील स्ट्रायकिंगला खेळण्यासाठी सज्ज आहेत. प्रतीक पुढचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मात्र या दरम्यान गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. एकच धावीतनं देखील मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर कार्डवरती धावसंख्या झाली आहे 68. 68 षटकातील या दरम्यान चेंडू मात्र शिल्लक असणार आहे शेवटचा. पहिल्या डावामधील शेवटचा चेंडू आहे. चांगली वापसी करत असताना एक षटकार आल्याच्या नंतर पप्याला बाद केलं आणि पुन्हा एकदा कमबॅक करत असताना चेरोबा कोण ए संघ या मॅच मध्ये हा चेंडू खूप महत्वाचा आहे. अंतिम बॉलवरती षटकार मारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल बॅट्समनचा. मात्र राजचा प्रयत्न असेल की सिंगल डबल धाव गेली तर हरकत नाहीये. बघूया. फुल टॉस समोर खेळलेत. मिस टायमिंग झेल होऊ शकेल. फिल्डर उपस्थित आहे तिथे मंगेश पकडला हा झेल. शेवटच्या बॉलवरती देखील आला विकेट आणि अशा प्रकारे पहिला डाव देखील कंप्लीट झालाय. पहिल्या डावामध्ये या दरम्यान बॅटिंग करत असताना एकूण धावा बनवल्या गेल्या 68. 32 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला भेटली महेशच्या माध्यमातून. 69चं टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. राजन पाटील यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सुभाष ठाकरे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचं देखील शुभागमन झालं आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बुम बुम सुभाष ठाकरे आता नक्कीच पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. महेश ठाकरेचा आपल्याला खेळ पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे देखील सज्ज झाला आहे. राजन पाटील, चिंटू पाटील, हर्षद चौधरी चा दापोडे संघ आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. 69चं टार्गेट आहे. सन्मान्य निलमजी नाईक यांचं देखील शुभागमन झालं आहे. उपाध्यक्ष ते देखील
भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. सुभाष ठाकरे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण टॉस करूया. राजन पाटील आपण यायचे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दापोली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच या. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सागर ठाकरे इथे उपस्थित आहेत. अष्टविनायक ठाकूरपडा एकच धावीतनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. आहेत 9 धावा बनवल्या गेल्यात. फ्रीडचा बॉल पुढचा. यावेळी आताचा चेंडू दरम्यान उजव्या स्टिक वरती वेगवान होता. बीट झाला बॅट्समन. सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल. धावसंख्या आता मात्र दरम्यान आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते 9. टार्गेट या मॅच मध्ये 69चा आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि आपल्याला पहिली मॅच या दोन टीम मध्ये पाहायला मिळते. वीरभजन क्रिकेट संघ कारोली टीमच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग पहिल्या डावामध्ये खास करून इम्प्रेस केलं महेशनं. आपल्या टीमसाठी 32 धावा बनवल्या. या षटकाच्या नंतर आपण टॉस करणार आहोत. वीर तानाजी दापोडे अगेन्स्ट अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. फुलर लेनचा अजून एक चांगला चेंडू. व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता या देखील चेंडू मागे. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे स्कोर बोर्ड वरती 9. आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. नीलमजी नाईक यांना विनंती की आपण यावर खाली आपल्या शोभाचे टॉस केलं जाईल. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत. यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. पुढची मॅच आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल. अष्टविनायक ठाकूरपाड्याच्या अगेन्स्ट संघ आता नक्कीच दाखल झाला आहे ते वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे. विनेश मस्के आणि संतोष मस्के यांना देखील विनंती की आपण देखील यावर व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मॅच 5 षटकांची असेल या गोष्टीची नोंद घ्यावी. छापाचा कौल आणि छापाच्या दरम्यान आला आहे. टॉस जिंकला आहे अष्टविनायक ठाकूरपाडा. टीमना फिल्डिंग करणार आहे ठाकूरपाडा संघ. थोडासा वेळ कमी खर्च करा प्लीज. 5-5 ओव्हरची आपण मॅच खेळतोय त्या अनुषंगाने आपण वेळ थोडासा कमी खर्च करावा. नवीन षटक महेश लेफ्ट आर्म गोलंदाज. माफ करा राऊंड विकेटनं राईटीज गोलंदाज आहेत. यावेळीचा हा चेंडू स्वारकाटच्या माध्यमातून खेळलेत. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. चौकार येतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. राऊंड विकेटच्या दरम्यान गोलंदाज आहेत महेश. संघाची धावसंख्या दरम्यान स्कोरबोर्ड वरती 4 न पुढे जाते. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. सुभाष मस्के आणि विशाल पाटील यांचे देखील शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल राऊंड विकेट ऑन साइडला. फटका खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. हा ट्रॅकर होता. पूलच्या माध्यमातून खेळले. 2 चेंडू आणि 2 चौकार लगावले आहेत. अशाच प्रकारे बॅटिंग या दरम्यान करावी लागेल या मॅच मध्ये. सन्मान्य रूपचंद गायकवाड यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
या दरम्यान आत्ताचा मात्र चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. धावसंख्या दरम्यान स्कोर बोर्डवरती आहे 17 धावा. टार्गेट या मॅच मध्ये 69 आहे. पहिल्याच नक्कीच दरम्यान 2 बॉलवरती 2 चौकार देखील आले होते. त्याच्यानंतर हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. संतोष या दरम्यान कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या टीमसाठी. संघर्ष भरपूर मोठा आहे, मात्र संघर्ष इथनं करावाच लागेल. इथनं चांगली बॅटिंग करून विजयापर्यंत पोहोचावं लागेल. प्रयत्न सुरू आहेत. राऊंड विकेटनं पुढचा बॉल. रनवे मध्ये प्रॉब्लेम. डेड बॉलचा इशारा. रिदम दरम्यान नक्की चुकला असता कारणानंच पुन्हा एकदा मागे येतात गोलंदाज. संघाची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 17. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती महेशच्या माध्यमातून षटक फेकला जातोय. या मॅच मध्ये टार्गेट आहे 69चा. हा सामना जिंकण्यासाठी राऊंड विकेटनं पुढचा बॉल. सायकिंग संतोष. आता मात्र चेंडू या दरम्यान कदाचित लागली असावी, मात्र नाही, असं नाहीये. 22चा इशारा आलाय. अर्थातच एक धावीतनं मेल एक्स्ट्राच्या मदतीनं. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या झाली 18. 18 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक क्रमांक दरम्यान दुसरा सुरू झालाय. पॉवर प्लेचा हा दुसरा षटक. पहिल्या षटकामध्ये फक्त 90 धावा खर्च केले होता गोलंदाज मोहिलनं. अजून 51 धावा बनवायच्या आहेत. विजयापासून भरपूर दूर आहे, मात्र प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये चोरोबा कोण टीमला. या दरम्यान लाईनचा जर विचार केला तर लाईन मात्र चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा धाव इथनं येते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 19. धावा स्कोर बोर्ड वरती. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 68 बनवल्या होत्या. वीर बजरंग कारिवली टीम ना थोडीशी घाई करावी. फटाफट आपल्याला क्रिकेट खेळायचंय. थोडं सहकार्य असू द्या. पुढचा बॉल. तसेच प्रीतम माळी यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बासमानचा. दरम्यान लाईन मात्र चुकीची आहे. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू. 1+1 एकूण या 2 धावा इथनं मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 21. या दरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये. लेग पाईच्या माध्यमातून एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाईल. स्विच हिट फटका खेळणं एवढं सोपं नाहीये मित्रांनो. त्यासाठी सराव देखील असणं खूप गरजेचं आहे. चेंडूवरती नजर, टायमिंग या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या. स्विच हिट फटका खेळण्यासाठी रिव्हर्स ज्याला म्हटलं जातं. एक धाव इथनं मिळते. लेग पाईच्या माध्यमातून एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावसंख्या झाली आहे चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. आणि 2 षटकांच्या अखेरीच्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दरम्यान धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते चोरोबा कोण टीमची. तर 22 धावा ऑफिशियल आमचे स्कोरर आहेत आणि सुंदर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते.
22 धावा झाल्या आहेत. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज पप्या, थोडंसं सहकार्य करावा. 5 ओव्हरची आपल्याला मॅच खेळवायची आहे, त्या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप करा आपण मॅच. ओव्हर द विकेट, फुल टॉस ऑन साइडला, स्क्वेअर अप द विकेट. फटका हवेत आहे, मिसटायमिंग शॉट. झेल देखील तिथं पकडला गेला. या दरम्यान डीप मध्ये फलंदाज बाद. लागणार अजून एक मोठा झटका चुरुबा खून टीमला. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आहे 22. टार्गेट या मॅच मध्ये 69 या धावसंख्येचं. नवीन बासमन येतो मैदानाच्या मध्ये राज पाटील. पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. प्रतीक चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेट ना फुललेंचा हा चेंडू पाहायला भेटला. स्ट्रीक वरती होता हा चेंडू. व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. चेंडू मात्र डीप मध्ये स्लीपर कव्हरला आउटफील्ड मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे. एक धावीतनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आहे 23. 23 धावा स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल करत असताना लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्रायकिंग आल्याच्या नंतर पुढचा बॉल. या दरम्यान फुललेंचा अजून एक चांगला चेंडू. बॉटमॅनचा सुंदर वापर केला. खरा फिल्डिंग बॅकअप आहे. मग चेंडूची उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत मिळतील या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आहे या दरम्यान 25. 25 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चांगला आपल्याला क्रिकेट मात्र पाहायला मिळतो. या दरम्यान कारिवली टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आक्रमणीतनं करावा लागेल विजयासाठी. फुलर लेंथ अजून एक चेंडू नक्कीच चांगला पाहायला मिळतो. बॅक टू द बॉलर खेळले. एक धावीतनं कंप्लीट केली जाते आणि एकच धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आहे दरम्यान 26. 26 धावा. 14 चेंडू आणि 43 धावांच्या अजूनही गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. विजयासाठी भरपूर दूर आहे. तर चांगली बॅटिंग केली तर पुन्हा एकदा मात्र कमबॅक होऊ शकेल चुरुबा खून टीमचा. ओव्हर द विकेट, फुल टॉस ऑन साइडला. स्कोर ऑफ द विकेट खेळलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. दरम्यान इथनं मिळते एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 27 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल. यावेळीचा फटका हवेत आहे. खेळाडू आहेत पप्या जज करतील. फिल्डिंग क्लासिकल. क्या बात आहे. जबरदस्त हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अफेक्ट काय होता, कमिटमेंट काय होती. कॅच ऑफ द मॉर्निंग या स्पर्धेमधली सर्वोत्कृष्ट झेल नक्कीच असू शकेल. जबरदस्त हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. ही झेल नक्कीच मात्र थोड्याच वेळाने व्हायरल देखील होणार आहे. GTC कव्हर करते नक्कीच तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती हा पापा खारीकचा नक्कीच कार्बन कमाल कॅश तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात चांगली झेल. जबरदस्त कॉन्फिडेंटली होते की हा चेंडू मात्र अडवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान मला पाठवायचंच आहे. हा ग्रामीणचा क्रिकेट आहे. इथे जिद्द तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालेत. विराज
लटाम बासमन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज आहेत. गोलंदाज या दरम्यान मोहित. 12 चेंडू 42 धावेची गरज आहे. हाफ ट्रॅकर आहे. लाईनचा जर विचार केला तर या दरम्यान हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि हा चेंडू मात्र खराब आहे. एक्स्ट्रा धावेतनं मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 28. 12 चेंडू 41 धावेची अजूनही गरज आहे. या दरम्यान फुलटॉस नक्कीच होता. त्याचा फायदा मात्र बासमनला घेता आला नाहीये. डॉट बॉल येणार नाहीये. तर हा चेंडू मात्र व्हाईट बॉल असेल. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. याच्या अगोदर आपण चेंडू बघितला ऑफ स्टिकच्या बाहेर, आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर. 2 खराब चेंडू. आता मात्र 12 चेंडू समीकरण जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 40 धावांची अजूनही गरज आहे. मॅच शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. मात्र या षटकामध्ये चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. 10 ते 15 धावा या मॅच मध्ये नक्कीच आता इथनं जर बनवल्या तर मॅच आपल्याला अंतिम षटकामध्ये खूप चांगली पाहायला मिळेल. 12 चेंडू 40 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेल शिरोबा खोन संघ. हा प्रकार आहे. फटका उडवला हवेत. मिस्तामिंगे जेल ते या दरम्यान होणार नाहीये. एक धावीतनं मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावा स्कोरबोर्ड वरती 30-30. एकोणचाळीस अजूनही बनवायचे आहेत. अप्रतिम माहिती आम्हाला देत असताना आमचे मेघनाथ. हा ट्रॅकर ऑन साइडला. फटका मात्र दरम्यान चांगले खेळले होते बासमन राज पाटील. मात्र धावीतनं एकच मिळेल. सिंगल डबलने कुठलाही फरक पडणार नाहीये. सिंगल डबलने मात्र विजय आणि पराजयाचा नक्कीच अंतर जो आहे तो कमी होऊ शकेल. इथनं विजयासाठी मोहन बोर आक्रमण करावं लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. संघाची धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वरती 31-31. लेफ्ट आर्म बासमन स्ट्रायकिंग एंडला. हेलिकॉप्टर नक्कीच उडवण्याचा प्रयत्न होता बासमनचा. मात्र फिल्डिंग खूप चांगली सजवली गेली आहे आणि आता मात्र इथनं या 2 धावा मिळतील. गोलंदाजांनी मात्र चूक केली. त्याच कारणानं मात्र जिथे सिंगल होती तिथे मात्र ही डबल धाव. संघाची धावसंख्या दरम्यान 33. या दरम्यान फुल टॉस आहे. त्याचा फायदा या दरम्यान घेता आला नाहीये. बासमनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. चांगला नक्कीच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो या दरम्यान, खास करून कारिवली टीमच्या माध्यमातून या मॅच मध्ये. फुल टॉस ऑन साइडला खेळले चेंडूमध्ये डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धावीत नमेल. सिंगल डबलने या दरम्यान ही मॅच जिंकता येणार नाहीये. सिंगल डबलने कुठलाही फरक देखील पडणार नाहीये. त्या अनुषंगानं धावा पहिल्या डावामध्ये खूप चांगल्या बनवल्या आहेत. भरपूर धावा आहेत. चांगली गोलंदाजी देखील होते आणि या मॅच वरती मी तर म्हणेल पकड मजबूत झाली आहे या क्षणाला. इथनं चांगली गोलंदाजी, चांगलं क्रिकेट वीर बजरंग कारिवली या टीमच्या माध्यमातून. दरम्यान फुल टॉस, त्याचा देखील फायदा घेता आला नाहीये. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धावीतनं देखील मिळते.
आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 14 देखील कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची आपल्याला धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. दरम्यान 35 34 अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत फक्त 6. चला वेळ नका घेऊ, आपण लगेचच प्लीज फिल्डिंग लावून घ्या आणि लगेचच आपण सामना सुरू करा. दोन षटक टाकले दरम्यान मोहितनं 17 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील घेतल्या. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली. अंतिम षटकामध्ये गोलंदाज लैलेश थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. चौतीस धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू मात्र या दरम्यान खूप चांगला येतोय, एकच धावीत मिळेल, तो देखील लेग पॅचच्या माध्यमातून. 5 चेंडू आता मात्र नक्कीच या मॅच मध्ये उर्वरित फेकायच्या आहेत. धावा बनवायच्या 5 बॉल मध्ये 33. 5 षटकार जर आले तर 30 होतील. एखादा चमत्कार आता मात्र ही मॅच जिंकून देऊ शकेल शिरोबा कोण टीमला. पुढचा बॉल राऊंड विकेट आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. डॉट बॉल. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. चांगलं क्रिकेट पहिल्या डावामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी दरम्यान करता आली नव्हती आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 59 धावा जर विचार केला तर 68 धावा बनवण्याचा नक्कीच खूप चांगला प्रयत्न होता आणि 69 टार्गेट या मॅच मध्ये होतं. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 4 न पुढे जाते. 40 धावा. पुढचा बॉल फुल टॉस आहे. या दरम्यान फटका हवेत आहे. खेळाडू उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि झेल देखील खूप चांगला पकडलाय. अजून एक चांगला झेल या मॅच मधील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मध्ये आता नक्कीच मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे. चांगली आपल्याला गोलंदाजी दरम्यान पाहायला भेटली. भरपूर चांगलं सहकार्य केलं आम्हाला या टुर्नामेंटसाठी. नक्की ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांची देखील नावं तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार आहोत. पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या असतील, त्याच्यानंतर मालिकावीरच्या ट्रॉफ्या असतील, सर्वांची नक्कीच चांगली साथ लाभली आहे या टुर्नामेंटसाठी आम्हाला. तर सर्व देणगीदारांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पहिली मॅच नक्कीच थोडीशी आपल्याला एकतर्फी पाहायला मिळते. थोडासा खराब खेळ आपल्याला पाहायला भेटला शिरोबा कोण टीमच्या माध्यमातून. सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. पहिल्या डावामध्ये जी बॅटिंग झाली ती मात्र दुसऱ्या डावामध्ये होणं गरजेचं होतं. तर तसं काय आपल्याला पाहायला भेटलं नाहीये. आणि यावेळेस हा फटका ऑन साइडला हवेत आहे आणि तिथे हा झेल देखील पकडला गेलाय. खेळाडू झाले आहे त्या दरम्यान
बाद आणि अशा प्रकारे ही मॅच देखील जिंकली मैदानाच्या आतमध्ये. वीरबजरंग क्रिकेट संघ कारिवली या टीमनं हा सामना जिंकलाय. अभिनंदन कारिवली संघ आणि हार्ड लक शोरोबा कोण संघ. प्रयत्न खूप चांगला होता मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. या सामन्याचा आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ज्याने 16 चेंडू मध्ये 32 धावा आपल्या टीम साठी बनवल्या. तो महेश ठरलाय या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. जास्त वेळ न घेता आपण फिल्डिंग लगेचच लावून घ्या. दरम्यान स्वर्गीय चंद्रबाई सदाशिव माळी यांच्या स्मरणार्थ सौजन्य दर्शन सदा